पण गावात कोण घेणं झाले ना व. मला काय वाटतंय माहितीये काय, हे सगळं करणायकनी त्या जिजाचं आहे बरं का बापू. हा म्हणजे तिनं काय सांगितलं असणार आहे, राणा गावात भेंडी इकायला लागलाय तेव्हा ती भेंडी कुणी विकत घ्यायची नाही, माझ्याशी गाठ आहे. एकदम बराबर. हे मी माझ्या कानानं ऐकलं आणि डोळ्यानं बघितलंय. आपण हे भेंड्याचा निकाल लागल्या बरोबर गोदा का घरात घेणार नाही. अरे काय आहे, अरे राणा तुझ्यावर बायकांचा एवढा अत्याचार व्हायला लागलाय आणि तू गप बसलायस. नाही 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 नाही, मी तर काय गप बसलो नसतो. भेंडी सकट तिला गावात हाकलून दिली असती. हा शिरपती दादा तुम्ही घराला जावा. आपण गोदाकाला काय सांगू राहणार. गोदक्काला सांगा आजच्या आज या भेंड्यांचा निकाल लावतो म्हणून. जाऊ तुम्ही घरला. चल रे चल चला. बघ सरपंच या नात्यानं असा प्रश्न सोडवायचा असतो. अरे सरपंच म्हणजे काय, उघडं ठेवलंय तिकडं राहिले जावा म्हणजे काय. अरे होय होय पंचायतीत. हे बघ चला आम्ही पण जातो. जा बाबा जा, तिच्याच पायात जा. त्या जिजानं चांगलंच अडकून ठेवले रानाला. भेंडी घ्या भेंडी. म्हणून असं कुठं बी जायचं नसतंय का, कळलं का. हा ते काय रस्त्यावर पळत होत. हे बरं का बांधून टाक. काय म्हणू अहो आमचा राणा होता म्हणून वाचली बघा तुमची म्हणू. हा पण काय बी म्हणा, तुमची मन एक नंबर आहे बघा. आमच्या साहेबराव सारखी. काय रे एक नंबर वय. काय मालक, काय भानगड आहे? साखरेचं पोत बी तर खाऊन आलाय का काय? नाही म्हणजे मग काय एवढा टाइम. ठीक आहे, करतो तुला एक डाव मदत. हा पण एकच डाव, सारखी सारखी करणार नाही. हा मग चालतंय की. मी भेंडी ऐकायला मदत करतो. चला. तू बोललास की तू आपल्याला काय भेंड्यांचा निकाल लागल्याशी म्हटलं. हे ना चालतंय की कसं काय म्हणली. चला आता गप. अरे नाही उभं राहून बघायचं काय. अहो पण इकडे कोण येणार आहे भेंडी घ्यायला. ते गावात गाडी घेऊन फिरायला लागणार आपल्याला. जिजा फिरत नसते, इकत असते. जावा, लांब उभं राहा. जा की. चल मरता थांबायला. चल तू. भेंडी घ्या भेंडी. ओ भेंडी घ्या, ओ भेंडी घ्या भेंडी. ओरड म्हणा अजून कोण येत नसतंय बघ. आमची बघ्या. भेंडी घ्या भेंडी. या या भेंडी घ्या. हा या. बरकत या मांजर डोळीच्या गळ्यामध्ये बरोबर घंटा बांधली का नाही. हो ते 270 रुपये आम्ही घेतलेत. हे उरले तुम्ही तुमचं पैसे घ्या. हिशोबाचा आम्ही बी पक्का आहे. हा मी नाही घेत. का ते पण या जादाच्या पैशांचं मी काय करू. खाऊ दे की गरीब. माझ्या दोस्तीची भेट, माझी आठवण. हा काय येतो. हो कोणती आयडिया. अरे सांगतो मी तुला. तू आता निर्धास्तपणे घरला जा. उद्या सकाळी आवरून मस्तपैकी तयार हो. मग करूया आपण एक काम. मग सांगतो तुला. जा बिंदास. बरकत मी काय म्हणतो, एक डाव तिला विचारून बघतो की पैसे घेतलं तर घेतलं. अरे नाही घेणार ती. लय हटवादी बाई आहे ती. तुझं ऐकणार नाही ती. होय काय. तरी बी एकदा विचारून बघतो. घेतलं तर घेतलं. बरं, ठीक आहे बघ. मग घेतलं तर घेतलं, नाही तर माझा उपाय करून बघू उद्या. जातो. हा लाईट गरम झाली. नाही 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 हे बघा म्हणजे बघा
अहो, खरंच मला नको येतो हे पैसे काय म्हणजे मग मी घेऊ शकत नाही हो. अरे मला बी खरंच घेता येणार नाहीत पैसे. आणि आता अशी भुनभुन करत लहान मुलासारखं इकडे तिकडे बागडू नको. मला नाही काम आहेत, जा तिकडं. अहो मला हे पैसे नाही घेता येणार. आता तू जातोय का पोलिसांना फोन करून सांगू त्रास द्यायला लागलाय? हो 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 जातो जातो. अहो किरकिरच करत असतील बाबा. काय राणा घेतलं काय पैसे? अरे कसला घेतला पैसे? अरे ही बाई आहे की नाही डोसक्यावर पडलेली बाई आहे. हा अरे पैसे सोड, मला धमकी द्यायला पोलिसांची. हा अरे तुला सवयच आहे की आ बैल मुझे मार म्हणायची. बरं ते समजा सोड रे. की तुझ्या आयडियाचं काय म्हणत होता? अरे हाय माझ्या डोसक्यात, करू काय नुसतं सांग मी. अरे करायचं काय करच. आणि ऐक, उद्याच्या उद्या या पैशांचा बंदोबस्त झाला पाहिजे, तुला सांगून ठेवतोय, कळलं काय? चालते चालते, तू आता निर्दासपणे घरला जा. आणि ऐक, मला सारखं सारखं फोन करू नको. काम झाल्यावर मी आज मी तुला फोन करतो काय? हा चल ठेव फोन. हा नका रानादाची आणि जिजाची जोडी आहे नाही एक नंबर दिसत होती बघ. रानादाला शोभत्या बघ जिजा. म्हणजे तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून करमना. नाही म्हणजे रानादा असं एकटं किती दिवस राहणार? तुम्ही एक खडा मारून बघा की. नाही म्हणजे ती जिजाई नाही रानादाच्या आयुष्याचं कुठं बराबर सोडवल बघा. राणा असं काय बोललाय काय तुला? नाही हो, मला तसं वाटून गेलं. बघा का, तुम्ही जरा ध्यान देऊन बघा म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. तुझं माझं जमना तुझ्या वाचून कर्मना. जे बाबा लई भूक लागली दे. धन राणा, गावातले लोक सांगत होती म्हणून विचारते बरं काय. तर की म्हणजे तुझी आणि जिजाची गट्टी लय जमली होती म्हणा. खरं आहे काय? गट्टे हा. नाही अजिबात नाही. अरे नाही काय, तुम्ही दोघं मिळून भेंड्या ऐकत होता असं म्हण की. अगं दोघांनी मिळून म्हणजे मी यांना बरकत नाही. मग गोदक का माझं आयुष्य बरोबर सुरू आहे, बरोबर मार्गावर आहे. एकदा फसलोय, परत नाही फसायचं मला. आणि तुला पुण्यांदा सांगतोय बघ, सच्च्या पैलवानी मी सच्च्या पैलवान, ते बी पहिल्यासारखा. इथनं पुढे बाईच्या वाऱ्याला बी उभं राहणार नाही. नाही तू किती बी नाही म्हण, पण नक्की त्या पोरीत काहीतरी आहे. त्याशिवाय तुझ्या मनात तिचा विचार येणार नाही. गप बस, जेवतो मी, नाही तर जाईन बघ. जेव जेव. माझ्यामध्ये एक शब्द काढू नकोस तोंडात ना. नाही 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 बोल. वेगळ्या झालेल्या वाटा लवकरच परत एक होती. राणाजी फिरून फिरून परत माझ्याच प्रेमात पडणार, परत माझ्याच मागे मागे येणार. आता तो दिवसही दूर नाही जेव्हा राणाजी जिजाच्या प्रेमात पडून पुन्हा लग्न करतील. अंजलीबाई तुम्ही हरणार आणि जिजा जिंकणार. बस आता आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगला येऊ दे हीच इच्छा. तसं नाही रे. हे बघ, हे गिफ्ट तू तिला जाऊन दे आणि एकदाची काय ते माझी सुटका कर बघ. अरे हे बघ कसं आहे, म्हणजे प्रश्नच मिळून जाईल रे. हे बघ पर बेर काय नाही, माझा सच्चा दोस्त आहेस का नाही, ठीक आहे नाही. तेव्हा हे गिफ्ट तू तिला जाऊन दे, म्हणजे कसं आहे, ती तिच्या रस्त्याला आणि आपण आपल्या रस्त्याला. नाही नाही तू जा, तू दे जा. सच्चा दोस्त आहेस की नाही, जा जा लवकर जा. हा नीट दे काय. एक गिफ्ट घेऊन त्या बाईचं डोसकं शांत झालं म्हणजे झालं. उरलेले पैसे तुम्ही बी घेईना आणि तो बी घेऊन झालाय. मग त्या पैशाचं करायचं काय? म्हणून हे गिफ्ट बघा वहिनी,
आमच्या दोस्ताला लय दमवायला बघा तुम्ही. नाही हो भाऊजी, मी काही दमत वगैरे नाहीये त्यांना. फक्त त्यांना जुन्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी हे सगळं करतेय. हा ये मनू, ये इकडं. ए ये इकडे. पहिली हा माहितीये हो मला ते, म्हणून तरी गिफ्ट बघा. लय मिनत्या करून घेतल्या त्याने गिफ्ट आणायला माझ्याकडनं. पण काय आहे काय? काय हाय हे घ्या, तुम्हीच बघा की उघडून द्या. थांबा. बघा. हा. वहिनी तो दिल असं तुम्हाला वाटतंय काय? ठीक आहे मग, त्यांना म्हणाव नकोय मला साखळी. जा, परत घेऊन जा. वहिनी असं का करायला? अहो लय मिनत्या करून साखळ्या आणल्या बघा. जोपर्यंत राणाची स्वतः येऊन मला हे गिफ्ट देणार नाही तोपर्यंत मी घेणार नाही असं त्यांना जाऊन सांगा. हो पण वहिनी आता पण बिण काही नाही. जिजा एकदा बोलली की बोलली. मनू खा ग तू. ये म्हणू त्या दोघांच्या तर मी लय अडकलोय बघ. आता काय करायचं? राणा मला काय बाकीचं माहित नाही. इथं मी जातो मी. नाही 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 मा नको. मी इथं ठेवू काय? ए नाही नाही नको. मग काय करायचं बघ. ती घेऊन जा तू. मी काय घेऊन जाणार नाही. राणा हे तुझं तू बघ बघू. नाही मला नको, तू जा की घेऊन. तू आता काल हे सांग बोलत आलायस काय? अरे जीव गेल ती माझा. तरी बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो, काय हे एकदाच देऊन टाकू. हा. काय तो विषय मिटवून टाकू. टाक तेवढा म्हणजे विषय. कसं आहे, ती तिच्या रस्त्याला आपण आपल्या रस्त्याला. आता कसं बोललास? हा? ये बाई. मी नाही नको असू दे तुझ्याकडे. नको नको तुझ्याकडे असू दे बाबा. धर म्हणतोय होय, घे घे. हे काय? ते जादाच्या पैशात आणले. आता मी नको म्हणलं तरी परत तेच का? अहो नाही काय आहे ते, तुम्ही आम्हाला भेंडी ऐकायला मदत केली ना व, त्याचा मोबदला म्हणून. आणि कसं आहे आम्ही बी कुणाचा हिशोब ठेवत नाही. तेव्हा घ्या. अहो घ्या की असू दे घ्या. ठीक आहे मग घेतो. काय आहे? गिफ्ट सांगायचं नसतंय, उघडून बघितली की कळतंय. बघा. वय काय बघतो. हे काय? ते गिफ्ट आहे. पण हे का आणलास? हे झालं का? मालकांना दुसरं काही द्यायचं होतंय मला. अहो नाही नाही, मला ही साखळी तुम्हाला देता येणार नाही. का देता येणार नाही? तूच तर दिली की आता. अहो मी नाही आणली हो, मी पक्कस दिली आहे. तू नाही आणली मग कुणी आणली? अरे साखळीच फक्त होती मग गिफ्ट द्यायला. अरे तुला माहिती आहे ना व, या साखळीमुळे माझ्या आयुष्यात किती घोळ झाले ते. वय वय या साखळीनंच तुझ्या लव्ह स्टोरीला सुरुवात होते बघ. काय म्हणलास? लव्ह स्टोरी? हे बरकत तुला सांगून ठेवतोय, हे असलं फालतू पिक्चर बनणं बंद कर. आणि हा हे असलं ते लव बिव काय परत माझ्या आयुष्यात काय होणार नाही. यो जो काय घोळ घातलायस का नाही, तो निस्तरायचा कसा ते सांग. काय करायचं ते सांग. केव्हा तूच वाचू बाबा आता. ते माझी नाही म्हणलं मी. सच्चा पहिला नाहीस ना व? अहो तुम्ही द्या किती मला परत द्या. नाही नाही नाही, मी नाही साखळी परत देणार तुला. मला तुझी ताकद केलेली बघायची. हा तुला साखळी हवी ना व परत? आधी माझ्या संगत पंजा लढवायचा, मग तुझी साखळी तुला परत मिळेल. काय? नाही नाही त्याची काय बी गरज नाही. काय गरज नाही? आता पंजा लढवायचा, मला बघायचंय ताकद कशी जाते. चल चल चल. अहो तुमच्या सगळ्यात बोलण्यात की नाही पॉइंटच नाही. जाऊ दे. अरे ए साखळी पाहिजे ना वा. तूच वाचू बाबा मला या संकटात. पण काय ह्यो समजा घोळे की नाही, ह्यो या बरकतनं केलाय होय. माझी काय बी चूक नाही. पण काय मला माहित बी नव्हतं की त्या गिफ्ट मध्ये साखळी होती.
आणि ते याच्यामुळे मला द्यायला लागली. देव मारुती, मी सच्चा पैलवान आहे, तर बी मला त्या जिजाला साखी द्यायला लागली. लय मोठी चूक झाली देवा, माफ कर. मला वाचू या संकटात नको. अरे तू सच्चा पैलवान आणि बायकासने दागिने देतोस रे? अरे तो माझा पट्ट्या आणि काय आहे? वस्तात नमस्कार करतो. बरकतनं घातलंय ते, यानं ते गिफ्ट आणलं आणि मला द्यायला लावलं. अहो मला माहित बी नव्हतं त्याच्या आतमध्ये साखळी होती म्हणून. अरे पर तिला तू गिफ्ट का देत होतास? आणि सच्चा पैलवान असून बायकासनी गिफ्ट देताना तुला लाज नाही वाटत? चूक झाली वस्तात. काय चूक झाली? अरे या साखळीनं मागच्या टायमाला लय मोठा घोटाळा केलता. अरे चितपट केलता तुला. आता पुण्यात तसं काय झालं तर आणि तुझी ताकद गेली तर? हो नाही वस्तात, माझी पुण्यांदा ताकद जाणार नाही म्हणजे नाही. होय काय? होय. मग आता मार 500 बैठका. आता हा आता बघूया की तुझी ताकद गेली का नाही ते. आता हे पावर दाखवायचं खुळण कुठनं डोसक्यात शिरलं तुझ्या? हे बाबा, आता वस्तादने डाऊट खाल्ला माझ्यावर, बघितलंस ना? हे काय नाही, वस्तादने बी कळलं पाहिजे रानाची पावर ताकद तशीच आहे. समजा गावाला बी कळलं पाहिजे यो पहिलाच रान आहे, त्योच रान आहे म्हणून. आणि काय आहे, त्या जर का त्या जिजानं नाटकं केली तर तिला बी आपली ताकद दावता आली पाहिजे. कळलं? बरकत, लाग तुझ्या कामाला. चल. हे हा हा झालं ना समजा? हा झालं काय? झाले झाले. तुमच्या रानात ताकदीचा नाद करायचा नाही बरं का? मग अरे राणा आहे मी, राणा. ते बी जुना राणा आणि सच्चा पैलवान आहे. आणि ती जिजा का पिझा कोण आहे का नाही? अरे ती आली तरी आपली पॉवर काही कमी होत नसते. हा चला जिंकायचं. होय, चला आम्ही बी येऊ काय? चला की आता फुकटचा चान्स मिळतो बघायला, तर सोडताय कशाला? काय बोलतोय? त्या गावाला कळली पाहिजे ना ताकद तुझी. असं म्हणतोय सोय. बरं चला चला चला, चला. चला. चल रे बघा. रानाची ताकद तुम्हाला समध्यासनी माहिती आहे ना? व रानात काय कमी ताकद आहे काय? हा शाबास. तेव्हा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही करतो बरोबर. तो राणाचा टेम्पो पूर्ण भरलाय, ते एकट्याचं काम नव्हते. अरे रानामध्ये 10 टीचं बळ आहे. काय बरकत? ए बरकत, हा तू नेट शूटिंग कर काय आणि नेट रेकॉर्ड कर. हा शूटिंग कर आली मी, तू कर. अरे आजा जा दोरी घेऊन ये जा. हा. अजून बी त्योच जुना राणा आहे, तीच ताकद आहे आपली. चला. म्हणलं का नाही, उगा टेन्शन घ्यायचं नाही. हो, रानाची पॉवर अशी जात नसते. हा आमचा राणादा म्हणजे 10 हातीचं बळ असलेला पैलवान आहे. अरे बरे झाले गाव लागते. अरे कवापासून येऊ डबायचं चोपण उघडा लावलंय, पण उघडणच झाले. अरे ती पायाचा जळत न्यायला येईल रे, तेवढं उघडून येते. सरपंच करा काहीतरी. याचा एकतर पट्टा तुटतोय नाहीतर सरपंच, आणि या पैलवानाची ताकद मी घालवली तर?
एकदा चला 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 इन्या व्हिडिओ पाठवलाय बघ चला 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 काय रे बाबा तुमचा राणा पार जिजानं पावर घालवली तिची. अरे काय यार राणा डबा उघडा नसा अरे बाईच्या नादाला लागलं की असंच होत. बरं राणा बाईच्या नादाला लागला ते व्हिडिओ पाहिजे काय तुला? हा पटापट ठीक आहे बाबा नाही कोण म्हणलंय कर कर ऑन कर ऑन कर हा ठीक आहे आला काय बघ आला 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 आणि थांबाय नाही सगळीकडे पाठवायचा हा जाऊ दे फुकट आहे. बाईच्या नादाला लागलं की असं होतंय बघा शिकायत ना काहीतरी. या उद्या हो या उद्या अरे बघ ए सच्चा अरे सरपंच म्हण की रे हा काय इज्जत आहे का नाही मला गावात? अरे ती ग्रामपंचायत बघ ते जाऊ दे हे बघ पहिले काय आहे बघ बघ तुझ्या मायला आधी हे कुणी व्हिडिओ पसरवला रे? अरे ते महत्वाचं नाही. अरे आमच्या गिरणीवाल्यांचा ग्रुप आहे त्यामध्ये व्हिडिओ पसरलाय आणि बघ खाली काय लिहिलं बघ खाली काय लिहिलं बघ 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 दौलतवाडीच्या गिरणीच्या पिठात दम नाही आणि बघ दौलतवाडीच्या पैलवानाची ताकद. देवा मारुती राया काय होऊन बसले यातनं सुटायचं बघवतो ताडकतच चाललोय. काय करायचं काय कळणं झालंय. देवा मारुती राया तूच वाचीव आता काय करू मी आता. तिलाच लांब व्हायची आपण. ए नग अरे लय डेंजर बाई आहे ती. उगाच आपण गावलो तर आपलं काय बी खरं नाही. बापू बाबा झणझणीत मटण खायला मिळेल उरल्याला मटण विकायला मिळेल. आपण केलेली चोरी कुणाला काय बी कळणार नाही ही माझी जिम्मेदारी. झाडून झोपून कधी सगळी चकाचक करून घे. ते नंतर करतो. हे बघा मी काय म्हणालो ते अजून आधी तू आता काही नको जा बघू आता पहिलं. ते काय जातो मी पण आता शेवट सांगून जातोय त्या जिजाला हाकलून द्या नाहीतर हे सगळं तुमच्या अंगलट येणार आहे बघा आता. राणा भोगतोयच कर्माची फळ. हो त्या ठेवा की चहा ठेवा की. मला नाही काम आहे. चला बापू चला 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 म्हणतोय ते. श्रीपती इकडे 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 द्या काय हो सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला एक सांग गोदाका राणा झाला घरात खायला प्यायला काय घालते? आज घरात लई चमचमीत जेवण आहे. हे ना कोणी सांगितलं कुणी यो सांगत आलता. हो हो राणादा अहो मी का नाही ते काय झालं माहितीये काय त्या जिजामुळे नाही तुमची पावर गेली अशी बातमी सगळ्या गावात पसरली होती. आणि तर ते हा त्या अवध्या नाही अवध्या त्यानं मला सांगितलं की जाऊन हे गोदाकाला सांग म्हणून सांगितलं. राणा चल चल तू हातपाय धुवून घे मी तुला जेवायला वाटते. चल 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 चला चला. राणा बघ तुझ्यासाठी पौष्टिक जेवण केलंय मी. 4 दिवस खुराक आणि व्यायाम होऊ दे मग ती जिजाच काय समधी परजा जरी आली तरी तुझी ताकद संपणार नाही बघ. वहिनी रानाच्या मनात झालेल्या गोष्टी खोलवर उतल्यात बघ. त्या काय लवकर जाणार नाही. आपण कुठला तरी वेगळा प्लॅन करूया काय? भाऊजी माझ्या लक्षात येत आहे सगळं पण आज या साखळीमुळे तुम्ही मला आणि राणाजींना पुन्हा एकदा जोडायची संधी दिली. आता राणाजींना रोज या साखळीला सामोरं जावं लागणार आहे. आता जोपर्यंत राणाजींना अंजली विषयी पुन्हा प्रेम वाटणार नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार आणि त्यासाठी ही साखळी कामाला येणार.
बार कोणतर चोर चोर म्हणाला नाही इकडे इकडे हो बाबा खडी दिसताना झाला इथं अंधारात काय अरे चुप मी आहे तू या टायमाला इथं अरे बाबा असं चोरासारखं का आलास म्हणायचं आला नाहीस का नाही हे असाच उचलून की नाही जिजाच्या झोपडीत फेकून फेकू काय येतो मी सोड पहिला सोड पाडतील मरतात तुम्ही ए असा कुठे येतोय गोंगडे घे येतो चल घेंगावर येतो की चल लवकर आपली उठली भेटली तर हे बघ तिला जाग येणार नाही अशी चोरी करायची आपण बोधा का म्हणते ते बरोबरच आहे बघ जेलात जाऊन कोणी तू गुन्हेगारासारखं वागायला लागलायस अरे चोरी करणं पाप असते मर्दा हे बरकत तू ग मला पापुण्यामध्ये अडकवणं कस कळलं काय चल चुपचाप अरे ऐक की चल म्हणतो ना वा चल बरं की पक्का जाऊया ना वा घरला जायचं नाही नाही चल जायचंच अरे चल. जर खा आणि वरडावरडी करू नको झोपू दे मला हॉटस्पॉट बंद केलं मी झोप बाई झोप चेटारले कळलं चुप बाबा कशाला काय नाही ती भानगड मागे जावे की चल चुप बोलतो ना चुप हे बघ डोळा लागला का नाही की आपण आतमध्ये जायचं ती उठल बिट्टल नको जायला जायचं घरला गप्पस म्हणतोय ना व असं काय करायला चल गप्प चांगलं काय नको काय अरे दोस्त आहेस ना मग माझा हा असं घाबरगुंड्यासारखं का करायला हे बघ तू तिकडे दरवाजावर थांब कळलं होय चल सकाळी परत घ्यायचे कळलं चला चल इथं थांबू नकस चल चल तुमचं असं चिन्ह बरोबर नाही हो नका जाऊ तुम्ही हो ऐका तुम्ही नका जाऊ नका जाऊ नका जाऊ
म्हणजे काय ना माझा हात खावलाय राहुली काय ना माझा हात खावलाय हे बघ तिला परत काय करायलायस मर्दा? हे बघ, ती साखळी जेवढ्या किमतीची होती का नाही तेवढ्याच किमतीचा तिला अन्नदानी भरून दे बघ. म्हणजे आपला हिशोब जो काय का नाही तो एकदम फिट्टम फाटून जाईल. आता उगा जादा बडबड करू नकस. तर मी घरला जाणार आहे आणि लय भारी ताणून देणार आहे बघ. मला लय भारी झोप लागणार आहे आता. तू बी घरला जा, उगा जादा बडबड करू नकस. चल मी जातो. झालं अरे शांत निवांतपणा. जिजाला कळल्यावर काय होणार आहे अल्लालाच माहिती. याय की नाही म्हण, तुमच्यापेक्षा जास्त भूक मला लागली आहे हिची, पण मी माझ्या जिभेवर कंट्रोल ठेवलाय की नाही. तुम्ही पण आता जरा कंट्रोल ठेवा. हा 4 दिवस चांगलं हिला खायला प्यायला घालू, असं धष्टपुष्ट करू आणि मग प्रकरण गार झालं की आपण रस्सा गरम करू. हे प्रकरण तापलं म्हणजे अरे बाबा ते जिजान हाई शानी अख्खं गाव डोसक्यावर घेईल. घेऊ द्यावं बापू, काय फरक पडत नाही. कुठलं बी गाव काही तिच्या मागं उभं राहणार नाही आणि कोणच उभं राहणार नाही. इथं मान्य परेश पटेल आहे की नाही, तुम्ही निवांत राहा. बोला आता ही बाई पोलीस स्टेशनला जाणार, पोलीस गावात येणार, पोलीस प्रत्येकाच्या घरात जाणार आणि घरातल्या मट्टाचा वास घेणार. नाही हिला अडवायला पाहिजे, काही करून हिला अडवायला पाहिजे. आता हिला अडवणारा माणूस म्हणजे एकच, तो म्हणजे राणादा. आपल्या तर काही जमणार नाही आता. राणादा काढणार. राणादाची पॉवर कशी ऑफ केली बघितलं की आम्ही. पोलीस येणार, कालची चोरी जर सापडली तर सगळा डाव अंगलट येणार आहे. राणा राणा सरपंच यावर काहीतरी कडक निर्णय घ्या तुम्ही. बजरंग बली की जय. काय वस्ताद, ऐका नाही पॉवर, ऐका नाही सच्चा पैलवान. अरे वा वा वा, शाबास रे माझ्या पट्ट्या. लिंक लागत असेल तर त्यावरून आपल्याला त्या कोकराचा मागमूस काढता येईल. काय साहेब, बरोबर ना? हा, अगदी बरोबर आहे. आठवून बघा बाई, बघा काय आठवून, म्हणजे एखादी दुसरी कुठली वस्तू चोरीला गेली असेल. नाही, अजून काय नाही केलं चोरीला. मग अवघड आहे, अवघड आहे. नुसत्या कोकरासाठी आम्हाला तक्रार नाही नोंदवून घेता येणार. अहो पण साहेब, हा, दुसरी एखादी वस्तू जर चोरीला गेली असती तर आम्ही तुमची तक्रार बी नोंदवून घेतली असती आणि चोराला बी हुडकला असतं. माझा त्या रानावर संशय, तोच माझ्या साखीच्या मागे लागला. ए ताई असं नाही, राणादा असं काय करणार. तू का बस, मला गॅरंटी आहे त्यानंच चोरल्या. अगं कशाला उगं तू कुठं. तू का बस, मी सांगतोय ना साहेब, माझी साखी रानाला चोरली आणि माझी मनु बी रानाने चोरली. आपण तुमचा नवरा आहे ना तो. बाय, पण माझा संशय त्याच्यावरच आहे. मग त्या रानाला काय सोडत नसतो. अरे बाबा ती पोलिसात गेली रे, म्हणून टेन्शन आहे. ही समजा का करेल मनूसाठी? आपण मनूला पळवलंय काय? अरे नाही की, मग पर ती साखळी आणि म्हणून एकाच टायमाला चोरल्या गेल्यात आणि साखळीचा डाऊट पहिला तुझ्यावर येणार बघ. अरे तिचा हेतून राडा करण्यापेक्षा आपण जाऊन हुडक्या पहिला. चल मर्दा, तू खरंच लई टेन्शन घ्यायलायस बघ. एक गोष्ट सांगतो, ती फक्त ध्यानात ठेव. आपला आणि त्या साखळीचा काय बी संबंध नाही, मजी नाही. अरे परत तू हा हा
हा दे वय दे तुम्ही त्याला आणि बसून खावा जरा. वय वय तुझं काम कर जा बरोबर हा, जा. तू कशाला थांबतेस इथं? चला. काय करायचं ते मला वाटतं आपण बाहेर जाऊया उगाच काय आपल्या अंगलट यायला नको. चल साहेब ह्यो असा नाही बाहेर येणार, त्याला मी हाताला धरून बाहेर आणतो. आत यायचं काम नाही. का नाही आत यायचं? मला माझी म्हणून माझी साखळी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन्ही बी नाही घरात. पण ते दोन्ही चोरणारा माणूस आहे ना मग घरात. मी जातो. ए ताई 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 थांब 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 की तेव्हा आता गोदा का सांगायला तर कशाला